आता पाहूयात काय टशन आहे. हो, घडलंय तसंच आहे. नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळी वरळी कोळीवाड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने आले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीवरून राजकारण तापलंय. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ठाकरेंच्या पक्षाचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाकरे शिंदे आमने सामने. नजर रोखली आणि दिली टशन. ठाकरे शिंदेंमधील वादाचा अंक. वरळी कोळीवाड्यातील राड्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी टाकलेला हा जळजळीत कटाक्ष. आदित्य ठाकरेंनी ही टशन दिली आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना. आदित्य ठाकरे काही काळ एकनाथ शिंदे यांच्याकडे रोखून पाहत होते. याला निमित्त ठरलंय ते वरळी कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाचं. वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघातील कोळी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही वरळी कोळीवाड्यात दाखल झाले. एका ठिकाणी दोन्ही नेते आमने सामने आले आणि काही काळासाठी कोळीवाड्यात तणाव निर्माण झाला. अरुंद गल्लीत नेते आणि कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे राडा टळला. मात्र त्यामुळे या परिसरात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या हा जो नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे, सण आहे, याच्यामध्ये सगळे सहभागी होतात आणि प्रत्येक उत्सव आनंदाने साजरा केला पाहिजे. लोकांच्या सोबत काम केलं पाहिजे. लोकांच्या सोबत या ठिकाणी सणामध्ये सहभागी झालं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. नाही, मी बघत होतो गडबड काय चालली, बाकी काय काय भावना मनात काय भावना तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये? मी कोळीवाड्यात येतो तेव्हा मला नेहमी आनंद होत असतो आणि तोच आनंद घेऊन मी इथे आज आलेलो आहे. एकनाथ पाहिल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? काय जास्ती लोकांना काही लोकांना महत्व द्यायचं नसतं, तसं आम्ही त्यांना महत्व देत नाही. दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांमधील राजकीय राडा पोलिसांमुळे टळलेला असला तरी शाब्दिक युद्धाला मात्र तोंड फुटलं नाही तरच नवल. आमची त्या संघर्षाला तयारी आहे. जर तुम्ही पाळलेल्या निवडणूक आयोगाशी आम्ही संघर्ष करतोय तर हे संघर्ष आमच्या रस्त्यावरचे शिवसेनेच्या पाचवीलाच पुजलेले आहेत ना. वरळी कोळीवाड्यामध्ये माननीय आदित्य ठाकरे असताना राज्याचे डेप्युटी सीएम पोलिसांचा फौजफाटा जाऊन दादागिरी करत असतील तर ती दादागिरी मोडून काढू. आत्ता सांगतो, फार दादागिरी करूच नका. तुमची दादागिरी इथे फडणवीसच मोडून काढतायत रोज. आणि हे काय एकनाथ शिंदे साहेबांकडे रागाने बघणार. एकनाथ शिंदे साहेबांनी यांची परिस्थिती काय करून ठेवलेली आहे ही अख्खी महाराष्ट्रातील जनता जाणते. त्यामुळे यांची हिंमत नाही आहे. असे मोठे मोठे राग तुम्ही मुंबईत येऊन दाखवा, मुंबईच्या रस्त्याने जाऊन दाखवा. अशा प्रकारचे मोठे मोठे राग यांनी दिले होते. एकनाथ शिंदे साहेब त्याच मुंबईच्या रस्त्याने गेले आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे यांच्या रागाला कोण आम्ही भीक घालत नाही. दरम्यान शिंदेच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदेंवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केलाय. त्यानंतर सिद्धेश शिंदे विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यामुळे वादाला चांगलीच धार आली आहे. त्यावेळी त्या लोकांनी पहिला घोषणाबाजी चालू केल्या गद्दार गद्दार म्हणून आणि डायरेक्टली त्या लोकांनी एवढं आक्रमण केलं आमच्यावर आणि तेव्हा आमच्यावर मारहाण केली. म्हणजे माझ्या पाठीवर पहिलं कोणीतरी मारलं. मी टर्न झाली कारण की मी साहेबांच्या सोबतच होती बाजूला आणि मी जेव्हा टर्न झाली ना तेव्हा सिद्धेश शिंदेने ना जोरात मला पंच मारला. तो पंच मारल्याने मला काही सुचलंच नाही. आता काल तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पण तिथे असाल, काल मध्ये आमचे सगळे पोलीस होते. तर ह्या खोट्या तक्रारी आणि रडगाणं हे एकनाथ शिंदेंनी बंद करावं. सर्वात त्यांचं सरकार आहे, ते अर्बन नक्सल म्हणून पण गुन्हा दाखल करतील आमच्यावर. पण एकनाथ शिंदेंनी हे सगळं बंद करावं. रडगाणं आहे, हा रडीचा डाव चालतो. आणि तुम्ही पण पाहिलं असेल 4 कॅमेरे अँगल होते तिथे. आम्ही शांत करत होतो, तुम्ही सगळेच होता तिथे. मध्ये पूर्ण पोलिसांची भिंत होती. पण एवढी भीती असेल तर यायचंच का मग. आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आल्याची ही काही पहिलीच घटना नाहीये.
यापूर्वी विधान भवनात एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबईतील रस्त्यांच्या कामाविषयीच्या बैठकीतही आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या देहबोलीची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली होती. आदित्य ठाकरे शिंदेंकडे नजर रोखल्याचं पाहायला मिळालं होतं. शिवसेनेच्या फुटीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही आणि याचीच प्रचिती वरळी कोळीवाड्यातही आली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.